नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. तर आपल्या चॅनलचं नाव आहे बिल्ड मॅथ्स. तर बिल्ड मॅथ्समध्ये आपल्या सर्वांचं काय स्वागत आहे. तर तर आपण काय पाहत आहोत, अंकगणित क्रमवाला स्वाध्याय क्रमांक 1.3 आपण पाहत आहोत. तर स्वाध्याय क्रमांक 1.3 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 हा आज आपण पाहणार आहोत. तर त्या प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय आहे, एपी मध्ये प्रश्न क्रमांक 1 मधला पहिला ए बरोबर काय 5, डी बरोबर 3 आणि एन बरोबर 50. तर एन आणि एस एन ची काय करायची, आपल्याला किंमत काढायची आहे. तर काय आहे आपण, तर ए आपल्याला दिला आहे, डी आपल्याला दिला आहे, एन दिला आहे 50. तर एन आणि एस एन ची काय करायची, आपल्याला किंमत काढायची आहे. मग इथं काय दिलेली माहिती काय आहे, आपण इथं आपण सॉल्व्ह करताना लिहून घ्यायचं आहे. ए बरोबर काय आहे 5, डी म्हणजे 3 आणि एन म्हणजे काय माझा 50 आणि एन आणि एस एन आपल्याला काढायचा आहे. एन म्हणजे काय माझा एन सूत्र काय ए अधिक एन मायनस 1 इंटू डी. एन आपल्या इथे दिलाय काय नाही, तर एन सुद्धा आपल्या इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, काढायचा आहे. एन काय माझा 50. तेच फक्त काय करणार मी इथं लिहून ए माझं काय 5, एन मी हात असले म्हणजे तिथं डी माझं काय 3 आणि एन माझं काय 50 वजा 5 आणि एन मायनस 1 इंटू डी हाईट असं लिहून म्हणजे 3. 50 मधून 5 गेले म्हणजे किती आला 45 मायनस 1 इंटू डी. आता 45 इथं काय गुणाकार आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, भागाकार होणार आहे. काय होणार आहे, इथं काय आहे गुणाकार आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, इकडे आल्यानंतर काय होणार, भागलं तरी सुद्धा चालते. काय ना एन मायनस 1. 3 काय करणार मी, 45 ला काय करणार भागणार, 3 एके 3 3 5 15 काय ना एन मायनस 1 आणि इथं काय ना 15. मग काय करणार एन काय तर 15 अधिक 1, यांची किंमत किती आली 16 आली, यांची किंमत किती आली 16 आली. म्हणजे ए 16 म्हणजे ए 16 माझं काय आलं इथं 50, ए 16 माझं काय आलं 50, यांची किंमत आली. आता आपण काय करायचं, आपल्याला एस एन काढायचं आहे. काय करायचा एस एन म्हणजे काय माझं, यांचीच किंमत काय एस एन ची किंमत, एस एनचं काय सूत्र आहे, हे सूत्र आपण अगोदरच हे सूत्र आपण घेतलं तरी पण चालते. एन भागिले 2 आणि 2 एन मायनस 1 इंटू डी हे सूत्र वापरायचं, कारण की शेवटचं पद आपल्याला माहिती आहे का इथं माहित नाही, तर शेवटचं पद आपल्याला माहित नाही म्हणताना आपण काय करायचं, इथं हे सूत्र घ्यायचं ऍडजस्ट करून. जर शेवटचं पद तुम्हाला माहित असेल म्हणजे एल तुम्हाला माहित असेल किंवा हे माहित असेल, तर शेवटचं पद आपल्याला इथं शेवटचं पद काय आहे दिलंय का आपल्याला, शेवटचं पद आपण काढलंय म्हणताना इथं एस 16 एन आपलं काय आहे 16 भागिले 2 गुणिले या माझा काय आहे 5 आहे अधिक एन माझं किती इथं 16 वजा 1 आणि डी माझं काय इथं 3. काय येणार आहे 8 10 16 ने गेला 5 15 गुणिले 3. आन्सर काय ते सेमच येते, आन्सर सेम काय आन्सर सेमच येते, आन्सर काय वेगळं येत नाही. 8 10 15 गुणिले 3 म्हणजे किती 45, 8 गुणिले 10 अधिक 25 म्हणजे काय ना 55. आणि जर 8 न जर 55 ला जर भाग घातलं, 8 न जर 55 ला भाग घातलं तर किती येते आन्सर बघा, किती येते 55 गुणिले 8 पंचे 40 आणि 8 45 आणि 4 म्हणजे काय ना 440 काय ते आन्सर येते. म्हणजे एस 16 माझं काय आलं इथं 440 आन्सर आलं. समजलं, यांच्या ठिकाणी फक्त एस 16 घातले मी. समजले गणित. तर प्रश्न क्रमांक 3 मधला पहिला प्रश्न संपलाय. प्रश्न क्रमांक आता
3 मधला दुसरा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. काय समजलं काय? त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेतला तरी पण चालते आणि काय समजलं असेल तरी पण मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला विचारा. पुढचं गणित सॉल्व्ह करून घ्या तुम्ही. प्रश्न क्रमांक 3 मधला दुसरा. काय सांगितले? ए बरोबर 7. डी म्हणजे काय माझा? डी 13 म्हणजे काय माझा? 35 आणि तर डी आणि S13 D13 शोधा म्हटले. D13 शोधा. काय सांगितले? D13 शोधा. तर काय बघा आता D13 शोधा. ए माझा काय आहे इथं 7. दिलेली माहितीमध्ये तर दिलेली माहिती तुम्ही इथे लिहू शकता. तेच तुम्ही घेत नाही तर डायरेक्ट मी ए माझं काय आहे D13 म्हणजे काय माझा इथं 35 आहे. तर आपल्याला डी आणि S13 काय करायचं? शोधायचा आहे. तर काय करायचं आपल्याला? ए एन बरोबर ए अधिक n-1 इंटू डी आणि D13 म्हणजे काय? आपण इथं A13 पण लिहू शकतो. A13 पण लिहू शकतो. डी नाही, D13 नाही, A13 दिले. सॉरी, A13 दिले. सॉरी, A13 दिले. A13 A7 बरोबर A13 35 दिले. तर डी आणि S13 ची किंमत काय करा? शोधा असं म्हटले. तर आपलं A7 आणि A13 35 दिले. तर AN बरोबर A अधिक n-1 इंटू डी आपल्याला काय करायचं आहे? काढायचा आहे. A अधिक n-1 इंटू डी इंटू AN. ए आपला किती आहे? 7. n आपला किती आहे? तर 13 वजा A-1 आहे तर लिहिलं. डी ची किंमत काय आहे? तर काढायची आहे आपल्याला. n ची किंमत इथं आपल्याला किती दिला? 13 आणि AN आपल्याला किती दिला? इथं 35 दिलाय. किती दिलाय? 35. काय म्हटले? 7 12 गुणिले डी आणि 35. 35 मधनं काय केलं आपल्याला? 7 वजा केले किती ना? 28. तर 12 डी. इथं काय आहे? डी ची किंमत काढायची आहे म्हणताना डी आहे तसं ठेवला आणि इकडे आल्यानंतर काय होणार आपल्याला? इथं काय करणार आपण? 12 काय करणार? त्याला भागणार. 12 भागला. 12 तर 28 ला भागलं. 12 तर 28 ला भागलं तर किती येते? 2 भागलं आपण. बेसक 12 बेके बे 7 बेचोक 8 बेत्रिक 6 बेसाती 14. म्हणजे डी ची किंमत किती आली आपली इथं? 7/3 काय आले? आन्सर आले. किती आले? 7/3 आपलं काय आलंय? आन्सर आले. जर हेच किंमत आपण आता काय करायचं? डी ची किंमत तर आली. आता S13 आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. म्हणजे काय? SN n-n भागिले 2 A अधिक L. n आपला किती आहे इथं? n आपल्याला दिलाय काय? 13 भागिले 2 म्हणजे S13. आणि A आपला किती आहे इथं? 7 आणि L आपला किती आहे? L म्हणजेच काय माझा? 35 येणार. L म्हणजेच काय येणार माझा? 35 येणार. शेवटचं पदच आहे ते. म्हणजे काय? 35 आलं. 13 भागिले 2 7 अधिक 35 म्हणजे किती येणार? 42. किती येणार? 42. म्हणजे आणि 13 जर 2 न जर 13 ला भागलं तर किती येते आता? बेके बे 2 4 आणि 21 गुणिले 23 केलं. 21 गुणिले 13 केलं तर किती येते? 13 गुणिले तर 21 गुणिले 13 केलं. 13 के 13 26 आणि का 27 म्हणजे 273 काय येते? आन्सर येते. म्हणजे S13 ची किंमत काय आली? 200. तुम्ही नुसता साईडला डी ची किंमत किती आली इथं? 7/3 आणि
आणि एस 13ची किंमत किती आली 273. झालं. हे प्रश्न क्रमांक 2 झाला. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण काय पाहूया. तर प्रश्न क्रमांक 3 काय आहे आपण पाहूया. यांचं हे समजलं का तुम्हाला? प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रश्न क्रमांक 3 काय आहे आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? ए 12 बरोबर 37 डी 3 तर ए आणि एस 12 शोध. ए आणि एस 12 शोधा म्हटले. तर काय सांगितलं दिलेली माहिती आपल्याला ए 13 ए 12 37 डी 3 आणि ए आणि एस 12 आपल्याला काय शोधाचं म्हटलेलं आहे. तर हे सूत्र आपण काय करायचं आता घ्यायचं आणि आपल्याला काय करायचं आन्सर शोधायचा आहे. ए एन बरोबर ए अधिक एन मायनस 1 इंटू डी. ए 12 म्हणजे ए एन ची किंमत किती आपल्याला इथे काय दिल्या 12. ए आपल्याला किती दिला? ए आपल्याला दिला नाही आहे. एन ची किंमत 12 वजा 1. डी आपल्याला किती आहे इथं 3. ए 12 माझं काय आहे 37. ए आपल्याला दिलाय काय नाही. 12 1 गेला 11 33. 37 ए अधिक 33. 37 मध्ये 33 गेले किती येणार ए म्हणजे ए ची किंमत केली माझी 4 आली. ए ची किंमत किती आली 4. आणि एस 13 एस 12 काय येणार आपल्याला एस 12 शोधायचा आहे. एस 12 म्हणजे काय येणार एन भागिले 2. एन ची किंमत आपल्याला 12 दिली आणि ए अधिक एल. ते सूत्र वापरले सुद्धा चालते. त्या सूत्र वापरले सुद्धा चालते आणि हे सूत्र वापरले तरी पण चालते. आन्सर काय येणार आहे सेमच आन्सर येणार आहे. मग यांची किंमत किती आहे 12 भागिले 2. ए माझा काय इथं ए माझा 4 आहे आणि एल ची किंमत किती आहे माझी 37. एल ची किंमत काय माझ्या 37. 6 4 अधिक 37 4 अधिक 37 म्हणजे किती येणार माझा आन्सर 41. किती येणार माझा आन्सर 41. आणि जर 41 न जर 41 ला 6 न गुणलं 6 6 आणि 24 246. एस 12 माझं काय येणार 246 माझं काय येणार आन्सर येणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पण स्वतः पण बघूया आपण इथंच. प्रश्न क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 4 मोठा आहे जरा. हे तुम्ही प्रश्न क्रमांक 3 मला ते समजलं काय. आता प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. ए 3 काय 15 प्रश्न लिहून घेते मी. एस 13 एस 10 किती आहे 125. तर डी आणि तर काय सांगितले डी आणि ए 10 शोधा. डी आणि ए 10 काय म्हटले शोधा असं म्हटले. दिलेली माहिती तर तुम्हाला माहिती आहे. यामध्ये दिलेली माहिती तर हे तुम्हाला समजले. तर काय करायचं आपल्याला आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे डी आणि ए 10 ची किंमत आपल्याला शोधायची आहे. ए 13 तर माहिती आहे ए एस 10 काय दिले 125 दिले. तर काय ए अधिक एन मायनस 1 इंटू डी आणि ए 3. कारण की ए आपल्याला काय दिलंय ए एन यांची ठिकाणी फक्त हे 3 असं दिलंय. डायरेक्ट लिहिले ए आहे तस लिहून घेतला. याला आपल्याला किती दिलंय याला आपल्याला किती आहे इथं 3 जाईल आणि डी आपल्याला काय करायचं इथं पण आपल्याला काय करायचं शोधायचं आहे. तर ए 13 माझं काय इथं 15 आलं. ए अधिक 3 1 गेला 2 म्हणजे डी आणि इथं काय 15 म्हणजे ए अधिक 2 डी बरोबर 15.
म्हणजे हे झालं माझं समीकरण 1. हे झालं माझं समीकरण 1. आता समीकरण 2 म्हणजे S10 बरोबर S10 बरोबर माझं काय मिळतं आन्सर हे बघूया. दुसरं SN इथं लिहून घेतो म्हणजे लक्षात येईल. SN n भागिले 2 2a अधिक n मायनस 1 इंटू d. n माझं काय येतं 10 भागिले 2 2 गुणिले 2a याची किंमत n ची किंमत किती आहे इथं 10 वजा 1 आणि d काय दिला हेच नाही म्हणजे 5 2a 9 गुणिले d. तर यस 10 किती आहे माझा तर 125 125 भागिले 125 भागिले 5 इथे केलं गुण इथं गुणाकार केल्यानंतर काय होणार भागाकार होणार 2a अधिक 9d. 5 ला काय केलं 225 ला काय केलं भाग दिला 5 दुनी 10 आणि 5 5 25 म्हणजे काय 25 अंतर येते 25 अंतर तर काय ना 25 बरोबर 2a अधिक 9d. म्हणजे हे झालं माझं समीकरण नंबर 2. हे झालं माझं समीकरण नंबर 2. आता ह्या दोन समीकरणावरून आपल्याला काय करायचे आहे d ची किंमत काढायची आहे. प्रश्नामध्ये मी काय करते इथं पुसते समीकरण 2 किंवा 2 मधून 1 घाला किंवा 1 मधून 2 घाला चालते. तर पण आपल्याला काय करायचं पहिल्यांदा पद समान करून घ्यायला पाहिजे त्याशिवाय आपल्याला नंतर काढता येणार नाही. तर काय करायचं समीकरण 1 आणि 2 पहिल्यांदा लिहून घेऊया 2a आणि 9d बरोबर 25 झालं पहिलं समीकरण नंबर 2. तर काय सांगितले बघूया ह्याला काय करायचं ह्याला 2 झाले ह्याला 1 ला 2a 4d 15 दुनी 30 आणि हे 2a आणि हे पण 9d बरोबर 25 वजा रेषीय समीकरण तुम्ही काय केलं बघितलंय ना रेषीय समीकरणाप्रमाणे काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथे काय झाली पद समान झाली काय याची कोणतं तरी एक पद काय करायला समान म्हणजे आपल्याला काय करायचं कॅन्सल करायला बरं पडतंय. इथं काय करायचं इथं का वजा वजा काय केलं इथलं चिन्ह काय आहे अधिक आहे म्हणता नाही केलं इथलं चिन्ह अधिक आहे नंतर इथं वजा केलं इथं चिन्ह माझं वजा असेल तर इथं काय करणार मी अधिक केलं असतं. तर अधिक वजा वजा 30 मधनं 5 30 मधनं 25 गेले काय ना 5 आन्सर येते आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय अधिक आहे अधिक वजा वजा 4तनं 5 गेले किंवा 4तनं 9 गेले किंवा 9तनं 4 घालायचं 9तनं 4 घातल्यानंतर काय येते 9तनं 4 घातल्यानंतर काय येते 5 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे d आणि हे काय होतं कॅन्सल आउट झालं. d बरोबर काय ना 5 भागिले वजा 5 म्हणजे काय येणार माझं d ची किंमत आली वजा 1 d ची किंमत आली म्हणजे वजा 1 आणि हेच आहे ही किंमत d बरोबर वजा 1 ही किंमत काय करणार मी समीकरण 1 मध्ये घालू समीकरण 1 मध्ये घालू समीकरण 1 काय माझा a अधिक 2d बरोबर 15 a अधिक 2 गुणिले वजा 1 गुणिले 15 a अधिक वजा 2 15 बरोबर 15 a वजा 2 बरोबर 15 अधिक 2 a बरोबर माझं काय येणार मग आन्सर 17 a बरोबर माझं आन्सर काय येणार 17. समजले गणित हे d ची किंमत काय केली फक्त प्रश्न क्रमांक समीकरण 1 मध्ये काय केली फक्त घातली हे 3 आणि 4 दिले पण चालते याचं काय वापर याचं काय फक्त आपण काय
काय केले आपण ए किंवा कुठलं तरी ए किंवा डी आपल्याला काय करायचं, आपल्याला समान करून घ्यायचं असते. म्हणतात आपण ह्या काय करत तिरकस करते, ह्या पदाने हे दोन न पहिल्या समीकरणाने एक न दुसऱ्या समीकरणाने केलं तर आपण इथं गुणाकार करून घेतला. तर याची किंमत आपल्याला काय आली 17 आल्या. तर समज जर ह्या गणितामध्ये तुम्हाला काय तर समजले असेल तर मला काय करा, कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तर याची किंमत 17 आल्यामुळे आपल्याला काय पद आपल्याला काय करायचं का काढायचं आहे. तर आपल्याला काय डी ची किंमत आली. आता ए 10 आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. हे पुसते मी. ए 10 काय आहे आपल्याला शोधायचं. ए 10 बरोबर ए अधिक ए -1 इंटू ए काय आहे माझा आता 17 ला यांची किंमत काय आली 10 आणि डी ची किंमत काय आली 1. 17 अधिक 10 न 9 गुणिले -1. 17 अधिक 9 गुणिले म्हणजे काय -9. 17 जर 9 गेले, 17 जर 9 गेले तर किती येणार 8. काय येणार तर 8 आणि मोठ्या संख्येने काय आली म्हणजे नुसतं पण जाते. म्हणजे ए 10 मध्ये काय आलं इथं 8 आला. म्हणजे ए 10 8 आणि डी ची किंमत काय आली 1. हे काय झालं आन्सर झालं 14. प्रश्न क्रमांक हा 14 आहे. समजले तुम्हाला गणित? जर समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्स विचारा. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, सांगितलेली गणिते तुम्हाला समजत असतील तर मला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.